मित्रांनो 2024-25 आर्थिक वर्ष संपतंय, तर ह्या 5 गोष्टींचा क्विकली आढावा घ्या. पहिली गोष्ट, तुमची इन्व्हेस्टमेंट चेक करा. तुम्हाला अजूनही टॅक्स सेव्हिंग करायचं असेल तर 31 मार्च पूर्वीच त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करा, ज्याचा बेनिफिट तुम्हाला घेता येईल. दुसरी गोष्ट, तुमचे आर्थिक उत्पन्न आणि खर्च यांचा आढावा घ्या. तुम्ही ऍक्च्युअली त्या पद्धतीने गेलाय का नाही, आणि नसेल गेला तर पटकन याच्यावर काम करायला सुरुवात करा. नवीन वर्षामध्ये याचं तुम्हाला बेनिफिट घेता येईल. तिसरी महत्त्वाची गोष्ट, तुमच्या इन्व्हेस्टमेंटचा पोर्टफोलिओचा अभ्यास करा. किती स्टॉक्स मायनस आहेत, किती प्लस मध्ये आहेत, कुठले इन्व्हेस्टमेंट चांगले आहेत, किती वाईट आहेत, ह्याचा आढावा घेऊन पुढच्या वर्षी कुठे मला भर दिला पाहिजे याच्यावर काम करा. चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचे लोन्स, जे मोठे मोठे लोन्स आहेत तर त्याच्यावर फोकस करा. याचबरोबर छोट्या लोन्सला लवकर क्लोज करायचा प्रयत्न करा, कारण ते लोन्स तुमचे डोईजट ठरायचा जास्त प्रश्न असतो याच्यामध्ये. आणि महत्त्वाची गोष्ट असतं, पुढील आर्थिक वर्षासाठी तुम्हाला आजच नियोजन करायचंय की ह्या वर्षामध्ये काही चुका केल्याच्या पुढच्या वर्षामध्ये करणार नाही, आणि आजपासून त्याचे ब्ल्यूप्रिंट बनवायला सुरुवात करा.